नमस्कार. आपल्याला नोकरीला लागताना सेवानिवृत्तीची तारीख नक्की असते. शासकीय नोकरीमध्ये तरी नक्की असते की तुम्ही वयाच्या इतक्या वर्षी ह्या तारखेला तुम्ही निवृत्त होणार. अगदी ही तारीख नक्की असते. आणि मधीत कुठल्या कारणाने शारीरिक मानसिक किंवा तुम्हाला स्वतःला वाटलं की आम्हाला सोडावं, आजारी पडलात, नोकरी तुमची बरोबर होत नाही किंवा कुठल्या केसमध्ये अडकलात, कुठे काही झालं तर तुम्हाला नोकरीवरून काढता येतं किंवा तुम्ही नोकरी सोडता येते. तसंच खाजगी नोकरीतही असंच असतं. तुमची कार्यक्षमता, तुमचं वेळेवर येणं जाणं, तुमचं सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला कामाला ठेवलं जातं. मग राजकारणात का नाही असं? आज पवारांची स्थिती बघा, ते काय बोलतात हे कोणाला कळत नाही. मला त्यांच्या वयाबद्दल, त्यांच्या शारीरिक ह्याच्याबद्दल दोष हे नाही करायचं आहे. मला फक्त म्हणायचं आहे त्यांना जायचं आहे राज्यसभेवर, त्यांना करायचं आहे समाजकारण, तर ते कुठलंही पद न घेता करू शकतात. पदच का हवं आहे? आणि इतक्या वर्षाचं राजकारण केल्यानंतर खरंच त्यांना पदाची गरज आहे का? पदाशिवाय ते काम करू शकत नाही का? माझ्यासारखी साधी बाई, पण मला जेव्हा वाटतं मी योगाचे फुकट वर्ग घेऊन 4 माझंही आरोग्य सांभाळता माझी नोकरी, माझा संसार सांभाळून जर की मी 10-12 लोकांना कमीत कमी रोज योग शिकवत होती, माझ्याकडून समाजकार्य करत होती, आता लहान मुलांना खेळायला उत्स्फूर्त करते की मोबाईलपासून लांब व्हा, TV पासून लांब व्हा, शारीरिक खेळणं, मैदानी खेळणं गरजेचं आहे म्हणून हे छोटी मोठी कामं करून करायची इच्छा जर मला आहे आणि मी करते, त्यासाठी मला कुठलंही पद नको. मग आज जर शरद पवार यांना त्यांच्या नावापुढेच इतकं मोठं वलय आहे, त्यांच्या शब्दाला इतकी किंमत आहे, ते किती कार्य करू शकतील समाजासाठी कुठलंही पद न घेता. पण त्याला लागते खरोखर आतून समाजासाठी काम करायची वृत्ती. आणि काही लोकांना पदाचीच हव्यास असतो, कारण त्या पदामागे मिळणाऱ्या बाकीच्या गोष्टींचं त्या वलयाचा हव्यास असतो. त्याच्याबरोबर मिळणारं घर, बाकीच्या वेगळ्या फॅसिलिटीज, खरंच त्यांना बोलता येत नाही, त्यांना नीट चालायला होत नाही. कितीदा त्यांना दवाखान्यात, रुग्णालयात भरती करावं लागतं. अशा माणसाने स्वतःहून मनापासून म्हणायला पाहिजे, आता जनतेच्या कराचा पैसा घेऊन मी कार्य करणार नाही. आता माझा जो जमवलेला पैसा आहे, माझी जी जमवलेलं नाव, इब्रत आहे, त्याचाच वापर करून मी समाजासाठी कार्य करेन असं मला वाटतं. मुलीलाही वाटलं पाहिजे की आता तरी बाबांनी थोडंसं जीवाच्या पलीकडे जाऊन काम करू नये. आरामात बसून त्यांना जेवढं झेपतं घरात बसून तेवढी कामं करावीत. आणि एवढ्या वर्षाच्या याच्यानंतर जेवढं त्यांचं प्रॉपर्टीचं वगैरे ऐकतो, त्यांच्याकडे पैसा नाही, ते कुठली फॅसिलिटी घेऊ शकत नाही, विमानाने वगैरे फिरू शकत नाही, अशातली त्याच्यासाठी त्यांना ती पदच पाहिजे अशी त्यांची आर्थिक स्थिती नाही आहे. पण हाव जात नाही असं मला वाटतं. कुठेतरी हे थांबवायलाच पाहिजे आणि शिशारी येण्या इतपत राजकारणात टिकून राहू नये. आपलं कार्य करून बाहेर पडायला पाहिजे. शरद पवारांनी विचार केला पाहिजे. खरंच आपला म्हणतो ना आपण, एक पाय
स्मशानात ऑलरेडी पोचले, लाकडं स्मशानात पोचल्यासारखी अवस्था आहे. आज पद घेणार ते पूर्ण कालावधी तरी होईल का नाही, आणि काय काम करणार. बोलता येत नाही, नीट चालता येत नाही. फक्त मध्यमवर्गीयांच्या कराच्या पैशावर मजा मारायची आहे का, हा विचार सुज्ञ माणसाने, त्यांच्यासारख्या सुज्ञ माणसाने केला पाहिजे होता असं मला वाटतं. खरोखर त्यांना कार्य करायचं आहे. त्यांच्या नावाचा, त्यांनी आत्तापर्यंत उपभोगलेल्या सगळ्या पदांचा, एवढ्या ओळखीचा फायदा घेऊन सामाजिक कार्य ते नक्की करू शकतात, अगदी नक्की करू शकतात. पण त्यांना सामाजिक कार्यापेक्षा राजकारणच करायचं आहे, तेही मध्यमवर्गीयाच्या करातून मिळणाऱ्या, त्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीतून. असू दे, कुठेतरी हे बदलायला पाहिजे. कुठेतरी एक नियमावली पाहिजे. एका वयानंतर, एका शारीरिक अक्षमतेनंतर पद देणं वगैरे बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. माझं ऐकतं त्याबद्दल मी खूप आभारी आहे.